ऊस पिकामध्ये कोथिंबीर पिकाची आंतरपीक म्हणून पेरणी करण्यात आलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती कोथिंबीर पिकाचं नियोजन ऊस पिकामध्ये कसे करायला पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बियाणं, खत, पाणी, फवारणी, मेहनत, मशागत या सर्व डिटेल्स माहिती थोडक्यात मी तुमच्याशी देणार आहे। आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करण्यात यावे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता इथं 5 फुटाची सरी आहे। 5 फुटाच्या सरीमध्ये 9 इंचाच्या अंतरावरती पेरणी करण्यात आलेली आहे कोथिंबीरची छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने। तर तुम्ही बघू शकतायत, अगोदर पूर्ण रीतीनं ज्यावेळेस आपण सरी पाडत असतो, सरी पाडल्यानंतर माती चढत असते, ते माती अगोदर आपण बैलाच्या आऊतच्या साहाय्याने आपण प्लेन करून घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर प्लेन केल्यानंतर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने तर कोथिंबीरची पेरणी केलेली आहे। 2 ओळीतील अंतर 9 इंच, जमिनीमध्ये 1.25 इंचपर्यंत बियाणं खोल पडावे या हिशोबाने सेटिंग ठेवण्यात आलेलं आहे। आणि शेतकऱ्यांनी पाणी नियोजनासाठी शक्यतो करून स्प्रिंकलरच्या माध्यमातूनच पाणी दिलेलं आहे। उगवण पण एक लेवल झालेली आहे, उगवणला काही अडचण नाही। आणि सोबतच पेरणीसोबत शेतकऱ्यांनी 24-24-0 खताची मात्रा पण खास करून कोथिंबीरसाठी दिलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, जर तुम्हाला पण ऊस पिकामध्ये कोथिंबीर पिकाची निवड करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नियोजन करू शकतात आंतरपीक म्हणून। जे काही आपण एकरी जर आपल्याला कोथिंबीर पीक जर करायचं असेल तर प्लेन जमिनीवरती 20-22 हजार रुपये खर्च येत असतो, पण अशा ठिकाणी जास्त खर्च येणार नाही। याच्यामध्ये आपला एक 2 तर्फा फायदा होत असतो। ज्यावेळेस आपण कोथिंबीरला फवारणी करणार आहेत ते ऊस पिकाला पण लागू होणार, आणि खुरपणी जर करत असेल तर ऊस पिकाची पण खुरपणी होईल आणि सोबतच आपल्या कोथिंबीर पिकाला कसल्याही प्रकारची वाढ किंवा ग्रोथ किंवा सगळ्यात महत्त्वाचं पिवळी पडेल असे काही प्रॉब्लेम होत असतात का? असं काही टेन्शन नाही मित्रांनो, वाढ पण चांगली होते आणि मुळात कसल्याही प्रकारची रोगराई पण जाणवत नाही। खास करून कोथिंबीर ऊस पिकामध्ये जिथं आम्ही पाहिलेलं आहे, ऊस पिकामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केलेली तिथले प्लॉट खूप छान जमलेले आहेत। फक्त पाणी वेळेवरती जाणे खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे रेन पाईपचा सेटअप असेल किंवा ठिबकच्या नळ्या जर असेल तर तुम्ही 2 ओळीमध्ये पण टाकून घेऊ शकता, जेणेकरून ऊसाला पण पाणी जाईल आणि कोथिंबीरला पण। मित्रांनो, आपण फवारणी जी करणार आहेत, फवारणी ह्याच्या आपण 20 आणि 22 दिवसाच्या कालावधीमध्ये करत असतो। ज्यावेळेस कोथिंबीरला 3-4 पानाची अवस्था असते त्या दरम्यान आपण ऊसाला फुटव्यासाठी, ग्रोथसाठी, काडी जोम होण्यासाठी ह्याच्यासाठी फवारणी देत असतो। तेच फवारणी आपण कोथिंबीरला पण देऊ शकतात। अतिशय महत्त्वाचं आहे की कसल्याही प्रकारची हानी होणार नाही। मित्रांनो, जर आपण कोथिंबीर पिकाची ऊस पिकामध्ये निवड केल्यानंतर आपल्याला उत्पन्न किती निघेल, तर उत्पन्न आपल्याला असं एकरी आपल्याला 2.5 टनापासून ते 3.5 टन एकरी उत्पन्न उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे कास्ती गावरांची व्हरायटीला निघत असतो। तर ऊस पिकामध्ये आपल्याला थोडं कमी निघेल, पण शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे काही खर्च वगैरे जे करणार आहे ते वरच्यावरी आपला खर्च निघून जाईल आणि ते ऊस पिकाला पण लागू होईल आणि कोथिंबीरला पण। म्हणजे असं समजा की आपण 40 दिवसामध्ये किती अपेक्षा ठेवणार आहेत, 50-60 हजार रुपयाचे, तर ते आपल्याला कोथिंबीर शेतीमधून मिळायचे चान्सेस असू शकतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला रेट बऱ्यापैकी असतात म्हणून मी तुमच्याशी सांगत आहे। बियाणं इथं आपण 20 किलोपासून 25 किलो एकरी बियाणं पेरणी करू शकता। तर हे बियाणं जे आहे कास्ती गावरांचं बियाणं शेतकऱ्यांनी वापर करण्यात आलेला आहे। शक्यतो करून तुम्ही टोकन पण करू शकता। इथं पेरणी यंत्र असेल तर पेरणीच्या साहाय्याने पण पेरणी करायला काहीच हरकत नाही। परत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यात यावे। वरील मोबाईल नंबरला तुम्हाला बियाणं, खत, पाणी, फवारणी व्यवस्थापन जर पाहिजे असेल तर वरील नंबरला तुम्ही संपर्क साधून सर्व डिटेल्स माहिती घेऊ शकता। आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, फॉलो आणि शेअर करण्यात यावे।